चंद्रपूरची धगधगती कोळसा खाण आणि ताडोबाची हिरवीगार समृद्धी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडलेलं एक उत्तुंग नेतृत्व. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर, एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि उत्तम वक्ता, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार. 30 जुलै 1962 रोजी जन्मलेल्या सुधीरभाऊंनी विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून समाजकारणाचे धडे घेतलेल्या सुधीरभाऊंचा राजकीय प्रवास संघर्षातून उभा राहिला. 1995 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि तिथून सुरू झाला एका यशस्वी लोकप्रतिनिधीचा खंडहीन प्रवास. विधानसभेत सुधीरभाऊंचे भाषण म्हणजे नियमांचा अचूक अभ्यास आणि लोकप्रश्नांचा दणदणाट. विरोधी पक्षात असतानाही आणि सत्ताधारी असतानाही त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष नेहमीच वेधून घेतले. सलग विधानसभेत जनतेचा विश्वास जिंकणे ही त्यांच्या कामाची पावती आहे. अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून त्यांनी राज्याला दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. राज्यातील निसर्गाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हाती घेतलेली 50 कोटी वृक्षारोपण मोहीम ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात कौतुकाचा विषय ठरली. ताडोबाला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यात आणि मूल बल्लारपूर मतदारसंघाचा कायापालट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. पदाची लालसा नाही तर जनतेची सेवा हीच ज्यांची निष्ठा आहे. सामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणे, गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि युवकांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून धडपडणे हा सुधीरभाऊंचा दिनक्रम. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने आपले भाऊ म्हणतात. विकास, निष्ठा आणि सेवा भावनेचा एक अध्याय म्हणजे सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूरच्या मातीतून उमललेले हे नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा मजबूत स्तंभ बनले आहे. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या या महान लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.